सो 3 षटकांची ही लढत आपल्याला पाहायला मिळते. आमचे ऑफिशियल दाखल होत आहेत. एका बाजूला मान फ्रॉम दसई गावचा सितारा सूरज कापडी आणि त्यांच्या सोबतीला द लेजंड ऑफ क्रिकेट विलास पवार. 2 अंपायर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना समीक्षा 11 परे संघाचे ओनर अर्थात सचिनदादा मोपे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचा करूया स्पर्धेच्या वतीने आपण सहर्ष स्वागत. ओपनिंग पेयर दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. संतोष मोपे आणि त्याच्या सोबतीला मोहन गोल्ले ही सलामीची जोडी जे मात्र दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. फिल्डिंग पूर्णपणे सेट झाली आहे. जय हनुमान आंबेलेपाडा या संघाची गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अर्जुन हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल जो खऱ्या अर्थानं एक विस्फोटक दर्जाचा बॅटर देखील आहे. मागच्या मॅचमध्ये अप्रतिम फलंदाजी त्याच्या बॅटमधून आपण पाहिली आणि पाहता पाहता आपल्या संघाला दुसऱ्या फेरीमध्ये नेऊन ठेवलाय. गोलंदाज तयार. अर्जुन स्ट्रायकिंग एंडवरती खऱ्या अर्थानं पहिल्या मॅचमध्ये ज्याच्या बॅटमधून धावा भरपूर आल्या. संतोष मोहपे हा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकांची लढत. दोन्ही संघाला दिव्य खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा. शो युअर गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. पंजांचा हिरवा कंदील लेट्स प्लेचा इशारा जो मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतो. 3 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना. हे वी गो. पहिला बॉल स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर तयार संतोष मोहपे. पहिला बॉल. अर्जुनचा पहिलाच बॉल फटका फसला. डाऊन दी बॉल दिगंबर चेंडूच्या खाली. ओहो हो व्हेरी गुड टेकन. पहिला विकेट. पहिला धक्का या मॅच मध्ये लागत असताना पहिल्याच बॉल वरती मागच्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये ठरलाय 0. फलंदाज संतोष मोहपे 0 वरती बाद. पहिल्याच बॉलवरती मॅचची गोल्डन विकेट कॅरी झाली जिथे 0 वरती बाद होताना आपण बॅटर पाहिला. संतोष मोहपे नवीन फलंदाज दाखल होत आहेत. जगदीश अर्थात गुड्डू हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. गुड्डू येत आहेत बॅटिंगसाठी. स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतात. अर्जुनला पहिल्याच बॉलवरती जी मात्र सफलता मिळते. अतिशय चांगली लाईन आपण पाहिले. अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून थोडासा दूरवरती ठेवलेला हा चेंडू. तिथे एलिव्हेशन आलंच नाही आणि त्यानंतर एक अप्रतिम झेल जो मात्र दिगंबरच्या माध्यमातून टिपण्यात आला जिथे पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे. मनोबल आता अर्जुनचा वाढलाय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अर्जुन तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. अर्जुनचा हा बॉल. व्हॉट अ शॉट. नो लुक. फटका दमदार. युवराज सिंग ऋषभ पंत स्टँडच्या अगदी जवळ चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे. गुड्डूचा ब्लास्ट. चौकार. अप्रतिम फटका जो मात्र आपण पाहिलाय. पहिल्याच बॉलवरती डगआउट मधून सेट होऊन गेलाय की काय. अप्रतिम फटका. 4 धाव्याने टीमचं अकाउंट या मॅच मध्ये ओपन झालेला आहे. समीक्षा 11 परे हा संघ बॅटिंग करतो टॉस जिंकल्यानंतर. अर्जुनचा हा बॉल समोर खेळलेत. फटका दमदार. वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईन तोडली फोडली. चेंडू सीमा पार. चौकारानंतर पुन्हा एकदा गुड्डूचं आक्रमण. हा षटकार. अप्रतिम फटकेबाजी जिथे पहिल्या बॉलवरती विकेट आली त्यानंतर न डगमगता दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये. इन ॲट नंबर 3 टॉप मिडल ऑर्डर आणि मिडल ऑर्डर तर सांभाळत असताना नाव आहे फलंदाजाचं गुड्डू. आक्रमतेची भूमिका त्यांना स्वीकारली. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा आहेत तब्बल 10. गुड बॅटिंग समीक्षा 11 पर्यंत स्पेशली जगदीश अर्थात गुड्डू. अर्जुनचा हा बॉल. पुन्हा एकदा द गुड्डू शो मैदानाच्या आतमध्ये चालू असताना 1 more 4. 4 धावा. चौकार. अप्रतिम बॅटिंग. 14 धावा धाव फलकावरती. बॅटर गुड्डू. दुपारच्या सत्रात गुड्डे बिस्किट पुडा खाल्लाय की काय बॅटिंग पाहायला मिळते. अप्रतिम फटकेबाजी. 14 धावा धावफलकावरती आहेत. बॅटर तयार. स्टील 2 to go. 2 चेंडूचे फिके अजून शिल्लक असताना आता फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन केलं जात आहे.
पुन्हा एकदा जगदीश तयार स्ट्रायकिंग एंड वरती. अर्जुनचा हा बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. लाईन चांगली आहे. यावेळेस जर आपण पाहिलं तर शरीरापासून थोडासा दूरवरती हाताळलेला हा चेंडू जिथे डॉट बॉल जो मात्र येताना पाहायला मिळतोय. मिनी कमबॅक गोलंदाज जर आपण पाहिला अर्जुनचा इथे राहिलाय, कारण पहिल्या बॉलवरती सफलता आली तिथे मनोबल त्याचं वाढलं होतं. मैदानाच्या आतमध्ये गेला वन डाऊन एंड वरती गुड्डू आणि गुड्डूच्या बाडमधून 3 चेंडूवरती 3 मोठे ब्लास्ट आणि इथे 5वा बॉल जर आपण पाहिला तर निर्धावाला. स्टील 1 टू गो शेवटचा बॉल. ओहो हो, इथे जर पाहिलं तर ऑब्स्टिकला सोडून जाणारा हा बॉल पंच आमच्याकडे वळतायत. दर्शवला चेंडू आहे व्हाईट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि अतिरिक्त धावेने टीमचं अकाउंट पुढे जाईल. जाऊन पोहोचलं ते 15 या धावसंख्येवरती. सो 14 धावा फलकावरती शेवटचा बॉलचा विचार आपण केला तर प्रथमतः वाईट दिला होता पंचांना, परंतु 2 पंचांमध्ये डिस्कशन झालं आणि त्यानंतर ज्या वेळेस एखादा टफ कॉल असतो व्यवस्थापन समितीचा कॉल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो पंच, त्यावेळेस जर तुम्हाला टफ कॉल असेल तर पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. बॅट कट आहे. सो शेवटचा बॉलला डॉट. टीमची टोटल जर आपण पाहिली तर धावफलकावरती धाव आहेत 14. सो 14 धावा पहिल्या ओव्हरमध्ये ज्या मात्र बनवल्या गेलेल्या आहेत. समीक्षा 11 परे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे दुसऱ्या ओव्हरला होती सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज हिरामन हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या ओव्हरमध्ये स्ट्रायकिंग एंड वरती समीक्षा 11 संघाचा पॉवर हाऊस रन मशीन. जेवढी नावं देऊ तेवढी कमी आहेत. बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय मोहन गोल्ले. 14 धावा इथे स्टार्ट अतिशय चांगला मिळाला आहे. समीक्षा 11 परे या संघाला जिथे टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय. हिरामन तयार होतात दुसऱ्या ओव्हरमध्ये राईट आर्म राऊंड द विकेट न. स्ट्रायकिंग एंड वरती मोहन गोल्ले हा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल लाईन चांगली आहे. शॉट ऑफ गुड लेंथवर टेक ऑफ घेत असताना एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला. गुड स्टार्ट टीम अंबेले पाडा. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात चांगली झाली आहे. जर विचार केला पहिलाच बॉल अचूक जागेवरती निर्धाव चेंडूची सांगता होताना आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात दमदार झाली आहे. 3 षटकांची लढत. 14 धावा फलकावरती आहेत. बॅटर तयार. हिरामनचा फुल लेनचा बॉल आणि फुल लेनचा बॉल मोहन गोल्ले सोडेल का? चेंडू डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स डायनामाइट हिट आउट ऑफ द पार्क. षटकार. आपल्याला पाहायला मिळतात पहिला डॉट तिथे गोलंदाज हिरामनचं वर्चस्व राहिलं. त्यानंतर फुल लेनचा बॉल तिथे षटकार आलाय. पुन्हा एकदा बॅक टू द बॉल ड्राईव्ह खेळलेत. वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाला वर डिश लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाला. पाता पाता या बॉलवरती ही सिंगल एकवडली जाते. गुड फिल्डिंग. अप्रतिम क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये केलं जात आहे. जय हनुमान अंबेलेपाडा या क्रिकेट संघाकडून जिथे यॉर्कर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न खोदून काढला होता. हा फटका जर आपण पाहिला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न राहिला मोहन गोल्लेचा, जिथे फटका चांगला होता परंतु क्षेत्ररक्षण देखील अप्रतिम झालं आणि पाता पाता या बॉलवरती ही सिंगल जी मात्र येताना आपल्याला पाहायला मिळते. 21 धावा फलकावरती. स्ट्रायकिंग एंड वरती जगदीश गुड्डू. बिग हिट केला. वाटर गुड्डूच्या बाडमधून मोठा फटका फसला. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आले आणि पकडलाय झेल. 1 मोर विकेट डाऊन. लागतो धक्का दुसरा. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करते पहिल्या डावात समीक्षा 11 परे फलंदाज बाद.
टीमच्या विस्फोटक पारीचा अंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला, जिथे प्रॉपर मिडल झालं नाही, त्यानंतर एलिव्हेशन मिळालंच नाही. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आला, त्याने पहिल्या अटेम्प्टला झेल टिपला. दुसरा धक्का या मॅच मध्ये लागत असताना टीमची टोटल 21 धावा धावफलकावरती. स्टील 2 टू गो. नवीन फलंदाज दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. सुजित येत आहेत स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. समोरच्या दिशेने फोर्स केला, फटका चांगला वाईड डिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. क्षेत्ररक्षक सुंदर होताना पाहायला मिळतं. एकदा वाली टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 22 या धावसंख्येवरती. 22 ऑन अबाउट दिस टाइम टीम समीक्षा 11 बरे. 2 विकेट लॉस. 2 विकेट ज्या मात्र गमावलेल्या आहेत या मॅच मध्ये. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल आहे शिल्लक या दुसऱ्या ओव्हर मधला. 3 षटकांची लढत मित्रांनो आपण पाहताय, जिथे दुसऱ्या फेरीतील हा दुसरा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची बाहेरची कडा, शॉट फाईन लेग, अप्रतिम क्षेत्ररक्षण झालं, जिथे सिंगल येताना आपण पाहिली. 2 षटकांचा वाजवी खेळ मित्रांनो मैदानाच्या मध्ये समाप्त झालाय. बॅटिंग करते समीक्षा 11 परे हा संघ. 2 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जर आपण पाहिली तर 23 धावा धावफलकावरती. शेवटचे 6 बॉल गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय कुणालच्या हातामध्ये चेंडू दिलाय आता कर्णधारानं. इथे जर आपण पाहिलं तर 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंड वरती मोहन गोल्ले खरं तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या ओव्हरला होती सुरुवात. कुणाल हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो राईट आर्म ओव्हर द विकेट. कुणालचा पहिलाच बॉल शॉर्ट आर्म पुल होता, तिथे फटका चांगला. क्षेत्ररक्षक येत आहेत त्याच्या आवाक्याच्या बाहेर. खिलाडी बन गए दर्शक और दर्शक बन गए दीवाने. चेंडू सीमा पार. त्रिमूर्ती ऑफिशियल चषक षटकार. एकोणतीस धावा धावफलकावरती. बॅटर तयार. रिव्हर्स खेळलेत, फटका चांगला आहे. चेंडू हवे डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक आलेच नाहीये त्या ठिकाणी. चेंडू जर आपण पाहिला तर बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ अडवण्यात आलाय. गुड फिल्डिंग. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, जिथे 2 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. 2 धावा येतात. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 31 या धावसंख्येवरती. 31 ऑन अबाउट दिस टाइम टीम समीक्षा 11 परे. शेवटचे 4 बॉल शिल्लक असताना पहिल्या डावामधले फटकेबाजी करतायत मोहन गोल्ले मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम बॅटिंग आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 6 बॉल त्याने फेस केले. 16 धावांवरती तो नॉट आउट खेळतोय. अप्रतिम बॅटिंग. शेवटचे 4 बॉल. कुणालचा हा बॉल इथे जर आपण पाहिला तर फटका दमदारा. क्षेत्ररक्षक येत आहेत त्याच्या वाक्याच्या बाहेर. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. खिलाडी के मस्तक पे दस्तक. 1 मोर बिग हिट. चेंडू सीमा पार. त्रिमूर्ती ऑफिशियल चषक षटकार. वरती शेवटचे बॉल शिल्लक आहेत 3. बॅटर तयार. मोहन गोल्ले स्ट्रायकिंग एंड वरती. अप्रतिम फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. रिव्हर्स वरती देखील मोठा ब्लास्ट. चेंडू सीमा पार. षटकार. त्रेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय आतापर्यंत यशस्वी राहिलाय समीक्षा 11 परे या संघाचा. 43 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. स्टील 2 टू गो. अजूनही 2 चेंडूंची फेकी शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि मैदानाच्या आतमध्ये मोहन गोल्ले नावाचं वादळ असं गुंगावलंय. अप्रतिम फटकेबाजी. पुन्हा एकदा तयार.
ओहो हो, इथे जर आपण पाहिला तर अतिशय चांगला बॉल, गतीमध्ये परिवर्तन जे मात्र आपण पाहायला मिळते. फिंगर रोल केले होते, एक चांगला बॉल अटेम्प्ट केला गोलंदाज कुणालच्या माध्यमातून. शेवटचा बॉल तिसऱ्या ओव्हरमधला शिल्लक असताना या डावामधला शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. 43 धावा फलकावरती समीक्षा 11 परेड टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग स्वीकारली आहे आणि अप्रतिम फलंदाजी मोहन गोल्ले स्पेशल आपल्याला पाहायला मिळत आहे. गुड्डूच्या पाठमधून देखील मोठे फटके आपण पाहिले. डान्सिंग डाऊन द ट्रॅक स्टेप आउट झाले होते आणि इथे जर आपण पाहिलं तर रनआउटची संधी आली आहे. संधीचं सोनं केलंच नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो आणि पाहता पाहता या बॉलवरती खऱ्या अर्थानं बाईकच्या स्वरूपानं 2 धावा येतील. सो विकेट देखील आली. शेवटच्या बॉलवरती धावा आल्या 2. पहिल्या डावात बॅटिंग करत होती. टॉस जिंकल्यानंतर समीक्षा 11 परे 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जर आपण पाहिली तर 45 धावा फलकावरती 46 धाव्यांचं टार्गेट जे मात्र सेट केलं जात आहे. जय हनुमान. आंबेलेपाडा क्रिकेट संघासमोर संधी देऊया डीजेला. मग आता वाट कसली पाहताय? आजच मुरबाडकर कम्युनिकेशनला भेट द्या आणि आपला ड्रीम फोन खरेदी करा. काय मुरबाडकर मोबाईल घ्यायचा विचार करताय? तर मग मुरबाडकर कम्युनिकेशन आहे आपल्या हक्काचं मोबाईल शॉप. कारण इथे ग्राहकांना हवे असणाऱ्या सर्व नामांकित ब्रँडचे मोबाईल व ऍक्सेसरीज अगदी माफक दरात मिळतात. अगदी बजेट रेंज पासून तुमच्या स्वप्नातला एखादा ड्रीम फोन देखील मुरबाडकर कम्युनिकेशन मध्ये तुम्हाला सहज मिळून जाईल. बरं, फायनान्शियल इश्यूज असतील तर तुम्ही तुमचा मोबाईल EMI वर देखील घेऊ शकता. कारण मुरबाडकर कम्युनिकेशन मध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या EMI फॅसिलिटीज देखील प्रोव्हाइड केल्या जातात. मग आता वाट कसली पाहताय? आजच मुरबाडकर कम्युनिकेशनला भेट द्या आणि आपला ड्रीम फोन खरेदी करा. काय मुरबाडकर मोबाईल घ्यायचा विचार करताय? तर मग मुरबाडकर कम्युनिकेशन आहे आपल्या हक्काचं मोबाईल शॉप. कारण इथे ग्राहकांना हवे असणाऱ्या सर्व नामांकित ब्रँडचे मोबाईल व ऍक्सेसरीज अगदी माफक दरात मिळतात. अगदी बजेट रेंज पासून तुमच्या स्वप्नातला एखादा ड्रीम फोन देखील मुरबाडकर कम्युनिकेशन मध्ये तुम्हाला सहज मिळून जाईल. बरं, फायनान्शियल इश्यूज असतील तर तुम्ही तुमचा मोबाईल EMI वर देखील घेऊ शकता. कारण मुरबाडकर कम्युनिकेशन मध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या EMI फॅसिलिटीज देखील प्रोव्हाइड केल्या जातात. मग आता वाट कसली पाहताय? आजच मुरबाडकर कम्युनिकेशनला भेट द्या आणि आपला ड्रीम फोन खरेदी करा. काय मुरबाडकर मोबाईल घ्यायचा विचार करताय? तर मग मुरबाडकर कम्युनिकेशन आहे आपल्या हक्काचं मोबाईल शॉप. कारण इथे ग्राहकांना हवे असणाऱ्या सर्व नामांकित ब्रँडचे मोबाईल व ऍक्सेसरीज अगदी माफक दरात मिळतात. अगदी बजेट रेंज पासून तुमच्या स्वप्नातला एखादा ड्रीम फोन देखील मुरबाडकर कम्युनिकेशन मध्ये तुम्हाला सहज मिळून जाईल. बरं, फायनान्शियल इश्यूज असतील तर तुम्ही तुमचा मोबाईल EMI वर देखील घेऊ शकता. कारण मुरबाडकर कम्युनिकेशन मध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या EMI फॅसिलिटीज देखील प्रोव्हाइड केल्या जातात. मग आता वाट कसली पाहताय? गुड्डू त्याचबरोबरीनं मोहन गोल्लेच्या पाठमधून मोठे फटके आल्याने पाहता पाहता 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार आपण केला तर धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या. 45 आणि 46 धाव्यांचं टार्गेट. दुसऱ्या डावाला सुरुवात होताना पाहायला मिळते. ओपनिंग पेअर दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. अर्जुन आणि त्याच्या सोबतीला बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. सो दुसऱ्या डावाला सुरुवात आपण करत आहोत जिथे 46 धाव्यांचं टार्गेट आहे. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर प्रकाश, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती
अर्जुनला आपण पाहताय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मोहन कोल्हे. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला बॉल राईट आउट द विकेट. फलंदाज तयार. पहिलाच बॉल यॉर्कर बॅक टू द बॉलर खेळलेत. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत. त्या ठिकाणी ओमकार आले. त्यानंतर डायरेक्ट हिट आपण पाहिला आणि पाहता पाहता सिंगलला केला, डबल मध्ये कन्वर्ट. 2 धावा या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळतात. सुंदर क्षेत्ररक्षण झालं. डायरेक्ट हिट देखील आपण पाहिला. त्यानंतर पाहता पाहता या बॉलवरती 2 धावा आलेल्या आहेत. टीमचा अकाउंट या मॅचमध्ये ओपन झाला आहे. सुरुवात चांगली झाली या मॅचमध्ये. जय हनुमान अंबेलेपाडा या क्रिकेट संघाच्या मैदानाच्या आतमध्ये 46 धाव्यांचं मोठं आव्हान जे मात्र सेट केलं जात आहे. पहिल्या डावात अप्रतिम फलंदाजी पाहिली आपण समीक्षा 11 परे या संघाकडून. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर तयार. मोहनचा बॉल वॅडिशन पाहिला. फटका चांगला स्ट्रेट टू द फिल्डर गुड्डू कडनं झाले मिस्टेक आणि चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार. बॅटर प्रकाशच्या बाडमधून येत आपल्याला पाहायला मिळतो. सुरुवात अशीच करावी लागेल. मोठ्या फटक्यांची गरज आहे कारण 46 धावा बनवायच्यात. पहिल्या बॉल पासून आक्रमण करावं लागेल आणि जर आपण पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या आणि त्यानंतर प्रकाशच्या बाडमधून यू सिक्सर. षटकार आलाय. मोहनचा हा बॉल बॅकफुट पंच. फटका दमदार. कव्हर पॉइंटला बीट केलं. आउटफील्ड फास्ट आहे या मैदानाची. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकानंतर ठोकला बॅटर प्रकाशनं. त्रिमूर्ती ऑफिशियल चषकाचा चौकार. 4 धावा. पत्तर के साथ फलंदाज प्रकाश बाद. लागतो हा पहिला धक्का. बारा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. कमबॅक केलं मोहन गोल्हेनं या ओव्हरमध्ये कारण मोठे फटके आले होते. पहिल्या बॉलवरती दुहेरी धाव. त्यानंतर षटकार आला. त्यानंतर चौकार आला. त्यानंतर विकेट. बॅटर दिगंबर तयार. स्ट्रायकिंग एंडवरती. स्टील 2 टू गो. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असताना पहिल्या ओव्हर मधला बॅटर तयार. ओहो हो. पूर्णपणे बांधून ठेवलं या बॉलवरती. फुटवर्कच आला नाही. त्यानंतर जर आपण पाहिला तर हा निर्धाव चेंडू. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क जर तुमच्याकडे नसेल ना, हा डॉट बॉल. शेवटचा बॉल. हो बिगिट केलाय. शेवटच्या बॉल वरती देखील केलं जातं आक्रमण. शेवट केलाय गोड आणि शेवटच्या बॉल वरती केली तोडफोड. चेंडू सीमा पार. षटकार.
धावा आपण पाहिला ज्या बनल्या गेल्या अप्रतिम बॅटिंग राहिली इक्वेशन आपण जर पाहिलं तर शेवटचे बॉल शिल्लक आहेत 12 आणि गरज आहे 28 धाव्यांची 14.00 ची सरासरी जय मेंटेन ठेवावी लागेल प्रत्येक ओव्हरमध्ये आणि क्षमता देखील आहे दिगंबरमध्ये जो एक कष्टपैलू खेळाडू आहे भरपूर सारा टेनिस बॉल क्रिकेटचा असलेला अनुभव तो अनुभव आता कामी येईल का कारण त्याच्या बॅटमध्ये देखील आपण एक ह्यूज सिक्स पाहिला शेवटच्या बॉलवरती मोहन गोल्लेवरती केलेले ते आक्रमण अप्रतिम फटका आलाय शेवटचे 12 बॉल 28 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रकाश मलिक हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो निर्णायक ओव्हर या ओव्हरमध्ये जर कमीत कमी धावा जर दिल्या तर पुन्हा एकदा कमबॅक करू शकते समीक्षा 11 परे परंतु या ओव्हरमध्ये जरी धावा आल्या भरपूर तर मग अवघड आहे थोडंसं बॅटर तयार स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल अर्जुन मागच्या मॅचचा हिरो ज्यानं अप्रतिम बॅटिंग केली होती आपल्या संघासाठी आता तो स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय प्रकाश मलिक हा प्रकाश मलिकचा स्पेल खऱ्या अर्थानं महत्वाचा राहील समीक्षा 11 परे संघासाठी तयार होतोय रनवे वरती राईट आर्म राऊंड द विकेट न तयार स्ट्रायकिंग एंडवरती अर्जुन पहिलाच बॉल रिव्हर्स खेळलेत फटका चांगला क्षेत्ररक्षक आहे तिथे जर आपण पाहिलं थोडीशी पडझड झाली परंतु फायनली चेंडूला स्टॉप केलं जात आहे सिंगल आणि या बॉलवरती टीमची टोटल एका धाब्याने पुढे जाईल जाऊन पोहोचली ती आता 19 या धावसंख्येवरती पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता बॅटर अर्जुनचा जिथे कनेक्शन प्रॉपरली झालं नाही स्ट्रिकरवरती खऱ्या अर्थाने चेंडू बदलला आणि त्यानंतर शॉट थर्ड मॅनला चेंडू फील्ड होत असताना एक धाव जी मात्र येताना आपल्याला पाहायला मिळते या दिगंबर हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंडवरती ज्याच्या बॅटमधून एक ह्यूज सिक्स आपण पाहिलाय आता इथून देखील अग्रेसिव्ह बॅटिंग करावीच लागेल कारण 11 बॉल 27चं समीकरण टार्गेट मोठं आहे परंतु अवघड नाहीये शॉर्ट पिच फटका चांगला गौरव मोफे डाऊन दी बॉल पकडला जाईल झेल एक सेफ फिल्डर म्हणजे ज्याची असणारी ओळख फलंदाज बाद लागतो धक्का दुसरा परंतु फिल्डिंग सजावट पूर्णपणे या माशाला अडकवण्यासाठी हा जाला विणला होता आणि त्या जाल्यामध्ये या मोठ्या माशाला आता अडकवलाय जिथे दिगंबर बाद होताना आपण पाहिला नवीन फलंदाज दाखल होतात नयन हा बॅटर आपल्याला पाहायला मिळेल इथून भागीदारी करावी लागेल कारण 2 मोठ्या विकेट तुम्ही गमावलेल्या आहेत प्रथमतः प्रकाश बाद झाला त्याच्या पाठोपाठ दिगंबर देखील त्याच्या बॅटमध्ये आपण एक षटकार पाहिला असं वाटलं होतं की त्यावेळेस पूर्णपणे शिरकाव केल्या संघानं जे हनुमान आंबेले पाडा परंतु त्याचा विकेट आता गमावला आणि आता नवीन फलंदाज दाखल होत आहेत नयनला कामगिरी करावीच लागेल कारण शेवटचे 10 बॉल शिल्लक आहेत 27 धावा अजूनही बनवायचे त्या मॅच मध्ये अग्रेसिव्ह बॅटिंग करावीच लागेल या मॅच मध्ये डान्सिंग डाऊन द ट्रॅक स्टेप आउट फटका इथे फसला डाऊन द बॉल जगदीश गुड्डू सेफ हँड व्हेरी गुड टेकन लागतोय धक्का तिसरा बॅक टू बॅक 1 मोर विकेट डाऊन त्याचबरोबर मनसे उपाध्यक्ष मुरबाड तालुका सन्माननीय रुपेश दादा खाटेकर यांचं शुभागमन होत आहे त्याचा करू या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष सस्ने हार्दिक स्वागत दादा या मुख्य मंचावरती येऊन असं नसतं व्हायचं या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आम्ही करत आहोत मनसे उपाध्यक्ष मुरबाड तालुका आदरणीय रुपेश दादा खाटेकर यांचं शुभागमन खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये झालेलं आहे त्यांचा त्रिमूर्ती ऑफिशियल चषकाच्या वतीनं आपण सहर्ष सस्ने हार्दिक स्वागत करत आहोत 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात दुसऱ्या फेरीतील ही दुसरी लढत एका बाजूला टीम आपण पाहताय समीक्षा 11 परे आणि त्यांना फाईट देतीय टीम जय हनुमान
आंबेलेपाडा या दोन संघाच्या दरम्यान पहिल्या डावामध्ये अप्रतिम बॅटिंग राहिले, जिथे 45 धावा बनवल्या, 46 धाव्यांचं मोठं टार्गेट. त्या टार्गेटचा पाठलाग करत असताना आतापर्यंत धावा बनल्या गेल्या स्कोर कार्डवरती 20. प्रकाशचा हा बॉल लाईन चांगली आहे, शॉट ऑफ गुडलँड टेक ऑफ घेत असताना चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. कमबॅक झालाय समीक्षा 11 परे संघाचं, कारण पहिल्या ओव्हरमध्ये मोहन गोलेवरती केलेले ते आक्रमण आणि त्यानंतर कमबॅक करायचं होतं. कमबॅक करत असताना प्रकाश मलिकने सांगितला की डरने की बात नाही, मैं हूं ना, आणि तेच सांगत असताना अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. 20 धावा फलकावरती आहेत. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल रिव्हर्स खेळलेत प्रकाश मलिक वरती, हा पलटवार, धावा मिळतील 4. शेवटच्या बॉल वरती ठोकलाय हा चौकार. अ, 24 धावा फलकावरती आहेत. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 6 आणि 22 धाव्यांची गरज. सो शेवटचे 6 बॉल 22 धाव्यांची गरज हा सामना इथून जिंकण्यासाठी. ओमकार येतात गोलंदाजी मार्क वरती. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये बनवायच्यात 22 धावा. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय समीर. शेवटचे 6 बॉल 22 धावा. ओमकारचा पहिलाच बॉल आडव्या बॅटनं फटका चांगला आहे. गौरव मोपी तिथे आहेत, त्याच्या आवाक्याच्या बाहेर एका टप्प्यानंतर चेंडूनं मारले मुसंडी, चेंडू जाईल सीमा पार, चौकार. शेवटचे 5 बॉल इथून गरज आहे अजून 18 धाव्यांची हा सामना इथून जिंकण्यासाठी. हनुमान आंबेलेपाडा समोर, फटका चांगला, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड टक. या चेंडूवरती ही 6 धाव संख्येची मोहर. इट्स आउट ऑफ द पार्क. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. त्रिमूर्ती ऑफिशियल चषक क्रुशल मोमेंटवरती षटकार, 6 धावा. षटकार आलाय. टीमची टोटल जर आपण पाहिले तर धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत 34. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 4 बॉल मध्ये बनवायचे आहेत 12 धावा. 4 बॉल 12, जिथे 6 बॉल मध्ये 22 ची गरज होती. 2 बॉल वरती 2 मोठे प्रहार केले जात आहेत. समीर हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. ओमकारचा हा बॉल व्हेरिएशन पाहिलंय, व्हेरिएशन इथे पडण्याचा चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेने कट झाला. धावबाच्या सुरुवात फलंदाज समीर, आता बाद, विकेटचं पतन.
पुन्हा एकदा आपल्या संघाला या मॅच मध्ये कमबॅक करून देईल. 22 धावा बनवायच्या होत्या पहिल्या बॉलवरती याला चौकार आणि त्यानंतर षटकार येत असताना एक सांघिक सफलता जी मात्र मिळाली रनआउटच्या स्वरूपामध्ये. तीन बॉल 12 धावा तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होण्यासाठी बिरवाडी संघासमोर कोण खेळणार? आंबेलेपाडा की टीम आपण पाहू शकता. समीक्षा 11 परे 2 बॉल 12 धाव्यांची गरज. आता प्रत्येक चेंडूला पाठवावं लागेल सीमारेषेच्या बाहेर. ओमकारचं कमबॅक झालंय मैदानाच्या आतमध्ये. शिरकाव केला या मॅच मध्ये समीक्षा 11 परे संघानं, जिथे समीरचा विकेट आला आणि तिथनं पूर्णपणे मॅचचं चित्र पलटलंय. अप्रतिम गोलंदाजी केली जाते ओमकारच्या माध्यमातून. 2 बॉल 12 धाव्यांची गरज. हा मॅच जिंकण्यासाठी अर्जुन क्षमता आहे या बॅटर मध्ये. मागच्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये देखील हिरो ठरेल का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. ओहो वाडा बॉल, अप्रतिम चेंडू, सेलिब्रेशन थोडस आपण पाहिलं. समीक्षा 11 परे संघाचं 1 बॉल 12 धावा. एखादा अतिरिक्त चेंडू आता आंबेलेपाड्या संघाला या मॅच मध्ये वाचवू शकतो. परंतु एखादा चांगला चेंडू जर हाताला या चेंडूवरती षटकार जरी आला तरी देखील समीक्षा 11 परे संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल. चांगला बॉल आणि तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होणारा संघ समीक्षा 11 परे. कॉंग्रॅच्युलेशन्स बॉयज, हार्ड अँड टफ लक टीम. जय हनुमान आंबेलेपाडा. आपण देखील चांगली फाईट या मॅच मध्ये दिली. आपलं देखील कौतुक आम्ही करू आणि या स्पर्धेमध्ये तुम्ही देखील सहभागी झालात. त्रिमूर्ती ऑफिशियल चषकाच्या वतीनं तुमचा पुन्हा एकदा मनापासून आभार. यस डीजे.